हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज आहे संडे आणि आत्ता झालेली आहे मॉर्निंगचे 11 o'clock आणि आत्ता मी चहा पिते। खूप उशीर झाला आहे। सो आता आपल्याला जायचं आहे खाली, कारण आपल्याकडे जे आहे ते 1-2 क्लायंट येतात। सो मला ऑफिस पटापट क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर बघूया पुढे काय होतं। आलेलो आहे आणि आता शटर ओपन करतोय। मग आपण मध्ये पटापट क्लीन करून घेऊया। मला वरती पण खूप काम आहे, ते पण करायचं बाकी आहे। सो हे आहे आपलं ऑफिस कम गडाउन। चला, थोडाफार तर पसारा असणारच आहे, मला माहिती आहे बोलला ना मी। हे सगळं अस्तव्यस्त आहे। चला आता आपण पटापट नीट करू। तो आता आपण जे आहे ते इकडचे बॉक्स होते ते इकडे ट्रान्सफर करतोय, कारण इथला मॅप आपल्याला पूर्ण शो करता आला पाहिजे क्लायंटला, त्यासाठी। ओके, आता फटाफट आवरूया पसारा। सगळं बरं झालं, ते लोक यायच्या आताच सगळं पुसून वगैरे झालंय। माझा पण थोडासा अवतार ठीकठाक आहे, पण मी आता फक्त त्यांना पाणी वगैरे देईल आणि त्यानंतर मी आणि हा यशना भाजी आणायला जाऊ। इकडे यश, हे बघा, हा यश हाय काय। तर आम्ही दोघं जाणार आहे भाजी आणायला आणि मग घरातलं आवरायचं आहे। तुला येणार आहे एक तर पावसाळ्यात माझी गाडी ना हे ना होत माहिती आहे का, लवकर चालू नाही होत, मला बसावंच लागत। सर क्या फ्रीज पण आवरून घेतलंय। सो इथे भाजीपाला वगैरे काहीच नाही, आज भाजी पण आणायला लागेल। सगळं क्लीन केलंय, नंतर सोफ्याचं कवर वगैरे वॉशला टाकले, इकडे सगळं क्लीन। ओके फ्रेंड्स, तर जस्ट आत्ता मी झाली आहे फ्री। इतके कामं आलेले ना की ह्याने मला सांगितलं पण नाही अजयने की त्याचे क्लायंट येत आहेत कोणी मीटिंगसाठी। मी उठली पण लेट आणि लेट आवरलं। म्हटलं आज संडे, कूलरमुळे केस असतात संडे, तर मी लेट उठली आणि मग मला ऐन टाईमावर सांगितलं अगं ते येत आहे, मला पटकन आवरायचं। मी खाली जाऊन फटाफट खालचं आवरलं, त्यानंतर आवरलं, मला वाटलं ते खाली बसते, पण त्यामध्ये त्या लेडी होत्या, तर त्यांना वॉशरूमला यायचं होतं, सो त्यांना घरी यायचं होतं। माझं घर पण इतकं मेस झालेलं होतं, मी आधी विचार केला खालचं पटापट आवरेल आणि मी वरती आवरत बसेल। मग मी पटापट वरती आले, सगळं क्लीन केलं, किचन, हॉल, बेडरूम आणि गॅलरी वगैरे। बिकॉज लेडीज असले ना मग ते जज करतात की बाबा एवढा पसारा आहे, ते असं तसं वगैरे, म्हणून मी पटापट क्लीन केलं। त्यानंतर मग ते लोक आले आणि गेले खाली परत। मग मी म्हटलं आता क्लीन करतेच तर सगळेच कामं करून घेऊ। मग फ्रीज वगैरे क्लीन केलं, सगळं क्लीन केलं। पूर्ण ड्रेस पण खराब झालेला, मग ड्रेस चेंज केला। आता 10-15 मिनिटात मे बी ते लोक जातील, मग आता मी ड्रेस चेंज करते। मी जेवायला पण काहीच नाही बनवलं, तर वेळच नाही भेटला। तर आता एकाला मटेरियल द्यायचं आहे, ते मटेरियल देऊन झालं की आम्ही दोघंजण काहीतरी खातो आता बाहेरच। भाजी पण घरात नाही, भाजीपाला पण आणायला जाऊया। आणि तसंच रडतीये, थांब, रडू नको, रडती ना, पडली। लागलं बोलते। एंजलची आजी चिडली आहे, कारण एंजलने ना सगळे कपडे खराब केले यशला बघण्यासाठी। ती ना आम्हाला बोलत होती येऊ का, आणि तिने दरवाजातला दोरी असते ना गॅलरीतली ती पकडलेली। आम्ही चाललो होतो, किंजलला आवाज देत होता यश, आणि किंजलचं काय झालं यश, पोपट म्हणजे काय झालं नक्की। ती ना पडली, तिथे दोरीला पकडलं होतं आणि पडले तर पडली। आजी तिची अशी ओरडायला लागली
आजी फुल चिडली, बोलली माझे सगळे कपडे खराब केले ना आजी, असंच बोलले ना. बिचारी किंजल रडत बसली, तिला तर आता येता नाही येणार. पण आता सॉरी यशला पण येता नाही येणार, कारण आता आम्ही चाललो आहे कुणालचं मटेरियल द्यायला मोठ्या गाडीमध्ये, आणि त्यानंतर मस्त काहीतरी खाणार. पार्सल चटणी मध्ये ना. मी घेऊन आली समोसा, कारण मला जो आहे ती भूक कंट्रोल नाही होते, खूप जोराची भूक लागलेली. कारण बटर चिकन पण खायला ते होणार तोपर्यंत खूप टाईम लागणार, अजून 2 डिलिव्हरी पण द्यायची, त्याच्यामुळे मी इथे घेऊन आली आहे, आता खाते. तर आता आपण चाललेलो आहे सरदारजी हॉटेलमध्ये, आणि मी आता गाडी पण चालवते आणि ब्लॉग पण करते. टोल मारायचा गाईच आपल्याला सगळं येतं. डिंग 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 डिंग. आलो आहे आगरी तडकामध्ये, कारण लेट झाल्यामुळे हॉटेल बंद झालेलं, सरदारजी ढाबा. आणि हे रिन्यू केल्यानंतर एवढं जबरदस्त बनवलं आहे आगरी तडका, खतरनाक. कुठं म्हणतो हात धुयात कसं यार याचं. ओके, आता आपण ऑर्डर करूयात. इथे मॅच चालू आहे आणि सिरियसली रेस्टॉरंट खूप छान केलं आहे. आधी एवढं छान नव्हतं, आता खूप छान केलं आहे. जे लोक उल्वेमध्ये राहतात ना त्यांना माहिती असेल. साधा पाणी दिसले दाखवते रिव्हर्सला कितीला. हां ठीक आहे. हां पहिले स्टार्टरमध्ये ते सांगूया. दादा ओ दादा दादा एक मांदेली पहिले ते घेऊ आणि तोपर्यंत मेन कोर्समध्ये बघू काय बोलतो. पहिलं खूप आवडलंय, तर आपण माझा बड्डे इथेच करूया. विकास आपण सगळे याची फॅमिली, काकांची फॅमिली आपण इथे येऊया खायला. मस्त भारी ना. हे काही अशा प्रकारचं रेस्टॉरंट आहे. काय केलं मग फायनल? प्लॅन करून ठेवला मला इथे माझा बर्थडे करायचा आहे. बस चिकन लजीज बोनलेस में है B2 में चिकन हंडी आएगा, चिकन लपेटा है, चिकन मसाला है, चिकन अंडे भेजिए, चिकन बटर चिकन वो भी बोनलेस में है सर. बोनलेस में पीसेस नहीं आएगा सर. तंदूरी हे तर ऑर्डरमध्ये आता दिलेलं आहे बटर चिकन विथ नान आणि मांदेली फ्राय. पहिले दे दो. पहिले मांदेली दे दो. तुला कोण बोलला? मी सर्च करून जेवण पण घेऊ ना. हां चालेल.
माझं मांदली फ्राय नाही दिसत आहे. फ्रेंड्स, इथे आलेलं आहे आपलं मांदली फ्राय. आलेलं आहे मांदली फ्राय. कसं आहे? काहीच खूप ब्लर येत आहे का काय माहिती. आता मी मांदली फ्राय ट्राय करून बघते. मस्त कुरकुरीत आहे हे बघा. त्याच्यावर आधी मी लिंबू थोडंसं हे करते आहे, थोडंसं टाकलं आहे आणि मला पुदिनाच्या चटणीसोबत खूप आवडतं. असं ट्राय करून बघूया. यम, मस्त आहे. मांदली फ्राय मस्त आहे. माझ्या लेन्सला काहीतरी झालं आहे, असं ब्लर ब्लर येत आहे. गरम आहे. मेन कोर्समध्ये बटर चिकन येते. फ्रेंड्स, बटर चिकनची क्वांटिटी खूप आलेली आहे आपल्याला. बटर चिकन, नान आणि इथे आपले हे प्रॉन्स. चला ताव मारूया आता. येण्याचं स्टार्ट पण केलं. सो माझा हँडवॉश करून झालेलं आहे. आता बिल येणार आहे. एवढं सगळं उरलं. पार्सल घेतलं कारण क्वांटिटी खूप जास्त आली होती त्यामुळे. सर बराबर इसे पानी बॉटल नहीं लगाया. 710 रुपये लगा. 710. हाँ बोलो सर. ठीक है सर. नहीं नहीं ठीक.